जय गणेश मित्रांनो, मी ओमकार ताजने भटकंती वर्ष युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। नामांतरण झालंय आपल्या मिओ वर्स पासून भटकंती वर्स कडे। काहीतरी एकदम स्पष्ट आणि कडक ओळख ज्याच्यात आपण रिप्रेझेंट करू फूड, ट्रॅव्हल आणि कल्चर। तर पुन्हा एकदा भटकंती वर्स मध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो। तर आजचा व्हिडिओ खास आहे मित्रांनो। आपण खूप सारे थाळ्यांचे व्हिडिओ दाखवले, तर सगळ्यांचे मला कमेंट आले की अरे बाबा सारखं हॉटेलला जाणं काय परवडत नाही, आपलं रोजचं काहीतरी पाहिजे नाही। आणि जर स्पेशल म्हणलं तर सगळ्यांच्या घरी कॉलेज लाईफ मध्ये, स्टुडंट लाईफ मध्ये आणि जॉब मध्ये तर आपण चायनीजची पार्टी तर नक्की करतो। तर मी तुमच्यासाठी एकदम अस्सल, एकदम भारी चायनीज स्पॉट पुण्यातला शोधून काढलाय। त्याच्यात तुमचे जे प्रश्न असतात, व्हेज नॉन व्हेजची भांडी वेगळी, पर त्याच्यानंतर त्याच्यात इन्ग्रेडियंट्स काय आहे, ते खाल्ल्याने आपल्या शरीराला त्रास होतो, मग आपले आई वडील चायनीज खायला पाठवत नाही, किंवा आपण पण आता हायजीन ओरिएंटेड झालोय, त्यामुळे ते चायनीज मध्ये असं खासियत काय त्या दोन स्पॉट मध्ये, तर ते मी शोधून काढले। बघूया ती खासियत काय, ते दोन स्पॉट कुठं आहे, या व्हिडिओ मध्ये तुम्हाला संपूर्ण त्याची माहिती देणार आहे। तर चला मग आपल्या पहिल्या स्पॉट कडे जाऊ आणि बघूया काय खासियत आहे त्या स्पॉटची। चला मग त्या व्हिडिओ कडे। तर मित्रांनो, आलोय आपल्या फर्स्ट चायनीज स्पॉटला। त्याचं नाव आहे नूडल प्लस। हो, आपण कोणत्याही असं मोठ्या हॉटेलमध्ये आलो नाही, चायनीज खायचं तर लोकल स्ट्रीटलाच यायला लागतंय। तर त्यामुळे मी तुमच्यासाठी एक्सप्लोर केलंय नूडल प्लस। आता इथं यायचं कारण काय, इथं तुम्हाला नूडलचे ऑप्शन्स आहे, बाकीचे पण भरपूर ऑप्शन्स आहे, कॉम्बो वगैरे। पण इथं यायची खासियत म्हणजे अजिनोमोटो, जे की चायनीज मध्ये असतं, जेणेकरून आपण खायचं टाळतो, आपल्या हेल्थ साठी चांगलं नसतं। पण तो इथं नो अजिनोमोटो, नो आर्टिफिशियल कलर, त्यामुळे एकदम पूर्णपणे हेल्दी आहे। त्यासाठी मी तुमच्यासाठी हा स्पॉट निवडलाय। इथं येता मला खूप पाऊस लागलाय, त्यामुळे आता आपण लगेच जाऊ, त्यांचे काय डिशेस आहे, कसं हे अँबियन्स वगैरे नूडल प्लसचं काय, इथं अजून टेस्ट कशी आहे, त्यांची व्हरायटीज काय ते आपण एक्सप्लोर करू। तर चला पटकन आतमध्ये जाऊ आणि त्यांना ऑर्डर देऊ, बघू आपल्यासाठी ते काय रिकमेंड करत आहेत। चला मग। तर मित्रांनो, आलोय आपण आतमध्ये आणि यांचा आउटलेट खरंच खूप चांगला अँबियन्स, फ्रेश अँबियन्स देणार आहे। जेणेकरून आता बाहेर पाऊस चाललाय, परंतु इथं आले मला लिटरली फ्रेश वाटलं। मोस्टली इथं ही खासियत नूडल्सचीच आहे, पण इथं आल्यानंतर मी मेनू बुक बघितलं, तर मेनू मध्ये तुम्हाला स्टार्टर्स पासून म्हणजे सूप वगैरे, मंचुरियन, चिकन मध्ये चिकन चिली, सो ह्या गोष्टी तर आहेच आहे इथं। आणि डम्पलिंग्स वगैरे राईस मध्ये, या सगळ्या गोष्टी इथं आहे। पण आता इथं खास येण्याचं कारण नूडल्सच, ऑब्व्हियसली नावातच नूडल प्लस आहे। आणि नूडल प्लस असल्यामुळे मला कळालं इथं आल्यावर आता की यांचा नूडल फेस्टिवल चालू आहे, जो की 15 आय थिंक जून पर्यंत चालू राहणार आहे। आणि हा त्यांचा सेकंड टाइम आहे। तर इथं त्यांची नूडलची ऑफर आहे की व्हेज मध्ये, नॉन व्हेज मध्ये। आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपण आलतो खरं चायनीज खायला, परंतु इथं एकदम पॅसिफिक व्हरायटीज आहे। पॅसिफिक इन द सेन्स जपानीज, कोरियन, मलेशियन, खूप सारे वेगवेगळे ठिकाणचे आहे। सो हाय पण आहे इथं, नुसतं चायनीज सारखं नाहीये, हाका नूडल्स वगैरे, शेजवान नूडल्स ते तर आहेच आहे, पण तो इथं पॅसिफिक रिजन मधून पण आहे, जपानीज, कोरियन वगैरे। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट युनिक म्हणजे इंडियन मध्ये, आता इंडियन मध्ये नूडल्स तुम्ही म्हणशाल काय, इंडियन मध्ये असं आहे की पावभाजी फ्लेवर, सांबार फ्लेवर, हे काहीतरी म्हणजे ना नवीनच आहे। पावभाजी फ्लेवर आणि सांबार फ्लेवर काय असतं हे, पण हे पहिल्यांदा आपण हे केलंय। तर बघूया, त्यांना आपण बोलूया। सर, मुझे नूडल्स खाने, तो क्या रिकमेंड करेंगे आप पहले ये ट्राई कीजिए, ऑथेंटिक टेस्ट रहेगा, कोरियन डिशेस रहेगा, ये अच्छा रहता है। फिर इंडियन फ्लेवर टेस्ट कीजिए, पाव भाजी फ्लेवर वाला, साउथ इंडियन वो तो चाहिए। एक तुम्हाला दाखवायचंच राहिले, इथं मल्टिपल ऑप्शन्स आहे, मल्टिपल तुम्ही पाहू शकतात। आणि त्याच्यात इंडियन मध्ये त्यांनी पावभाजी आणि सांबार, हे तर काहीतरी नवीनच आहे। सो हे तर मी मागवणारच होतो, तर त्यांनीच रिकमेंड केलं। ठीक है, तो फिर वेज में वो पाव भाजी रहेगा और नूडल्स में स्पाइसी कोरियन, राइट? स्पाइसी कोरियन नूडल्स, वो चिकन में आएगा। हाँ, तो उसके नूडल्स के अलावा है क्या कुछ रिकमेंड करने के? जी सर। ओके, इसमें से ट्राई कर सकते हैं, जैसे अपने पास चिकन डम्पलिंग है, चिकन डम्पलिंग भी ट्राई कर सकते हैं। ये वाले चिकन डम्पलिंग,
ठीक है, ये ट्राई कर सकते हैं। इसके अलावा स्पाइसी रामेन रहता है जो बेस्ट चलता है अपना, ओके ये वाला स्पाइसी रामेन, ये ट्राई कर सकते ओके, हैं। स्पाइसी और रामेन। मेन कोर्स में आप हाउस से ट्राई कर सकते हैं, साथ में बंगालिक नूडल्स रहेगा, आप ये भी ट्राई कर सकते हैं। ठीक है, आपको अच्छा लगता है ये अच्छा है हमारे लिए, ठीक आहे, फिर ये लाग, ठीक आहे, थँक्यू। तर आपण हे सगळं ऑर्डर केलं त्यांच्या साईडनी। आय थिंक त्याच्यात 2 नूडल्स आहे आणि 2 जे पॅसिफिक मध्ये त्यांचं जपानीज आणि आय थिंक कोरियन मध्ये आपण हे केलं आणि इंडियन मध्ये पावभाजी। तर बघूया हे सगळं कसं आहे, टेस्टला काय दिसायला कसं आहे, तर आपण ते वाट पाहूया की ऑर्डर येईपर्यंत हे कसं असणार आहे। चला मग। तर मित्रांनो आपली ऑर्डर आली आहे। सो ही फर्स्ट त्यांनी जे दिलंय हे डम्पलिंग्स आहे। सो हे डम्पलिंग्स आय थिंक व्हेज डम्पलिंग आहे, व्हेज चिकन आहे, ओके हे चिकन डम्पलिंग्स आहे। तो ऑब्विसली चिकन डम्पलिंग्स आणि त्याच्यासोबत त्यांनी दिली आहे टॅमॅटो चटणी, स्वीट सोया सॉस आणि चिली बीन सॉस ते म्हणतात आहे। सो हे चिली सॉस थोडक्यात। सो आपण आता बघूया की चवीला कसं लागते। हे असं सर्व करायचं आणि सोया सॉस मला जास्त आवडत नाही सोया सॉस, बट बघू चवीला कशी थोडीशी चटणी घेतलेली आहे। तो ओके, तर हे आय थिंक मैद्याचं स्टफिंग आहे आणि त्याच्या आतमध्ये त्यांनी 2x वर घे बरं, बघ बरं आहे। तर याच्यात त्यांनी चिकन वगैरे स्टफ केलेलं आहे। तर बघूया आपण चवीला कसं आहे आतमध्ये चिकन। हे ना काटे चमच्याने खायचं म्हणजे आपल्या गावरान लोकांना जमत नाही। बघू चव कशी। खूप अशी मी काय म्हणणार स्पायसी मसालेदार अशी टेस्ट आहे। सो उत्तम चव आहे। आतमध्ये जे चिकन आहे मला तर ऍक्च्युलीच माहित नाही, आपल्याला खाताना ते जाणवत पण नाही आपण चिकन खातोय, इतकं त्यांनी ते स्मॅश केलंय चिकन, जेणेकरून ते जास्त आपल्याला हे काय म्हणतात आतमध्ये चिकन वगैरे असं फील होत नाही, एकदम स्मूथ सॉफ्ट अशी टेस्ट येते। खूप उत्तम असे डम्पलिंग आहे। चटणी आपण बघू। खूपच मस्त, एकदम हलकी आहे चवेला, टेस्टला पण इंटरमिजिएट आहे। आतमध्ये काही तिखट नाही किंवा असं काही असा कोणता फ्लेवर नाही जेणेकरून आपल्याला काहीतरी आवडणार नाही वगैरे, एकदम असा न्यूट्रल फ्लेवर मी म्हणू शकतो या पूर्णपणे डम्पलिंगचा। तो खायला एकदम सगळ्यांना आवडणार आहे, मला तर आवडलंय। आणि मेन बात परत एकदा सांगतो, आर्टिफिशियल कलर्स वगैरे ते वापरत नाही, अजिनोमोटो वगैरे ते घालत नाही, त्यामुळे पूर्णपणे हेल्दी, खूप छान स्पायसी रामसेस चिकन। ठीक आहे, तर बघूया। खूपच असं युनिक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं चायनीज खायला आलो पण इथं आपल्याला पॅसिफिक चव भेटते। वा, अंड आहे आणि चिकन आहे आणि नूडल्स वगैरे आहे, व्हेजिटेबल्स वगैरे, पूर्णपणे हेल्दी, दिसायला तर हेल्दी आहे। चवीला बघू आपण कसं आहे। म्हणजे काहीतरी असं वाटतंय आपण आपल्या महाराष्ट्रात काहीतरी वेगळ्या ठिकाणी जाऊन असं काहीतरी खातोय, अशी डिश आहे आणि ते पण हेल्दी। वाटलं नव्हतं मला असं हेल्दी आपल्याला भेटेल, तर बघूया कसं आहे आपलं। हे साईडला थोडं चिकन, त्याच्यानंतर आपली ब्रोकली वगैरे जे भाज्या आहे ते सगळे स्टफ करून दिलेले आहे। गरम गरम आहे, तिखट लागलं नाही।
ऑब्विसली काहीतरी आहे ना टेस्ट आहे म्हणजे नावातच त्याचं काहीतरी स्पायसी रामचे डिशचं नाव आहे. तर ते एक्स्ट्रा डबल इंडियन फ्लेवर ही काहीतरी वेगळी टेस्ट आहे. थोडंसं आरोमा म्हणशाल तर आरोमा जरा असा सोर आरोमा आहे, म्हणजे थोडंसं आंबट वगैरे असा आरोमा आहे त्याचा. एवढं सांगा, तुम्हाला जर काहीतरी वेगळ्या व्हरायटीज मध्ये खायचं असेल, वेगळ्या टेस्ट मध्ये खायचं असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करायला या. ही तर टेस्ट पूर्णपणे वेगळी आहे, काहीतरी युनिक टेस्ट, पूर्णपणे युनिक, जे की मी कुठंच खाल्लेलं नाहीये. असं नाही की चायनीज मध्ये, इव्हन माझ्या एक्सपिरियन्स नुसार कुठंच मी टेस्ट खाल्लेली नाही, अशी युनिक डिश आहे. तर ओव्हरऑल यांचं गार्निशिंग अंड वगैरे हे एकदम उत्तम आणि सुंदर आहे. आणि डम्पलिंग तर लाजवाबच आहे, सांगायला नको. आणि मेन हे पण सांगतो तुम्हाला की सर्व्हिस पण लवकर आहे. आम्ही त्यांना सांगितलं होतं लगेच, आय थिंक 6 मिनिटांनी वगैरे 6-7 मिनिटांनी ऑर्डर आली आहे आमची. सो हे मला एक आवडलं. आणि क्वांटिटी पण याची जी आहे पोट नक्की तुमचं भरून जाईल अशी क्वांटिटी आहे. तर बघूया, आपण त्यांना ऑर्डर दिली ती, अजून काय ते आपल्याला सर्व करतात ते. चला मग ते खातो मी, आपण नेक्स्ट ऑर्डरला टेस्ट करू. तर मित्रांनो, ज्यासाठी आपण नूडल प्लसला आलतो ते त्यांचे नूडल्स खायला. ते नूडल्स आपले सर्व झाले, जसं त्यांनी सजेस्ट केलं की कोरियन स्पायसी चिकन नूडल्स तुम्ही पाहू शकता. वरती एकदम मिरचीचे वगैरे आपल्या सीड्स दिसतात, ते मजा येणार खाण्यासाठी. आणि जे हे आहे ते पावभाजी, ऑब्विसली काहीतरी युनिक आहे, तिथं ट्राय करायचं ते मला बघायचं काय फ्लेवर येतो. आणि हे खाऊशे, सो हे कोकोनट वगैरे मिल्क आहे, त्याच्यामध्ये राईस करी वगैरे, त्याच्यासोबत हे नूडल्स दिले जातात. हे दोन सोबत राहतात. हे खाऊशे काहीतरी नवीन त्यांचं आहे पॅसिफिक रिजन मधून. सो हे आणि कोरियन आणि आपलं पावभाजी. आपण फर्स्ट यांचं खाऊशे खाऊया, खाऊशे खाऊया, बघूया काय काहीतरी नवीन आहे. सो मला ते बघायचं की कसं आहे टेस्ट वगैरे. ही जी तुम्ही बघू शकतात ना, ही करी एकदम अशी घट्ट ठीक वगैरे, वा. करी जर बोलाल खरंच आपल्या मेन कोर्सच्या कोणत्या जे भाज्या असतात ना हॉटेलमध्ये, त्याला लाजवल अशी करी आहे. एकदम सुंदर करी, प्युअर कोकोनट इसेन्स याच्यात आहे. ही जर तुम्ही खाल येडेच होऊन जाईल, इतके भारी करी आहे. आणि हे त्याच्या बरे येतात हे नूडल्स, बघूया. असं खायचं, ऑसम, ऑसम टेस्ट आहे. झाले का नाही तुम्ही खुश? तुम्हाला घेऊन आलो चायनीज म्हणून, इतके व्हरायटीज तुम्हाला दाखवले की तुम्हाला इथं ऑप्शन्स मध्ये चूज करायला विचार करायला लागेल. इतके भारी व्हरायटीज आहे आणि तुम्ही स्वतःहून ट्राय करशाल. कारण की ज्यासाठी नूडल प्लस हे नाव आहे, खरंच हे नूडल्स उत्तम आहे. तर हे तर झालंय. आता आपलं आपण कोरियन स्पायसी खाऊ. कोरियन स्पायसी, ओके. तर हे कोरियन स्पायसी चिकन आहे. कोरियन वगैरे त्यांचा काहीतरी फ्लेवर असेल याच्यात, पण स्पायसीनेस असणार आहे. बघूया. कलर तुम्ही बघू शकतात, विदाउट कलर टाकून पण हे असं शिजवून इतकं भारी झालंय ना, जे की खरंच ऑसम दिसते. चवीला बघू कसे. काहीतरी युनिक कोरियन स्टाईल आहे, स्पायसी आहे. ऑफकोर्स वरतून चिली वगैरे त्यांनी स्टफिंग मध्ये त्यांच्या टाकलं किंवा सर्व केलंय वरतून गार्निशिंग मध्ये. सो त्यामुळे स्पायसी आहे. एवढं पण नाहीये, तुम्ही खाऊ शकता. एवढं पण नाहीये, नाही तर काही काही आपले नाजूक लोक असतात, नाही नको बाबा स्पायसी, एवढं पण नाही, खाण्यालायक आहे. तर
जे लास्टला व्हेज मध्ये आपण करणार होतो पावभाजी फ्लेवर, जे की मी कधी खात नाही, तुम्ही कधी खाल्ले नसेल. नूडल्स मध्ये पावभाजी आणि सांबार फ्लेवर देतात, तिथं फर्स्ट टाइम आहे. सो आपण ट्राय करू पावभाजी फ्लेवर नूडल्स, काहीतरी वेगळंच कल्पना आहे. पावभाजी फ्लेवर म्हणजे त्यांचा जो मसाला आहे, आय थिंक तो पावभाजी मध्ये आपल्याला तो इसेन्स देतो. स्लाइट पावभाजीचा आपल्याला जो आपण पावभर खातो ना, नुसते पावभाजी नाही, पावभर जी आपण भाजी खातो त्याच्यात जे खाताना पावाची पण चव आहे ना, ते पण आहे. म्हणजे तुम्हाला वाटेल पावभाजी मसाला टाकलाय आणि पावभाजी मध्ये, पावभर आपण जेव्हा पावभाजी खातो, जी पाव आणि त्या भाजीची चव दोघांची मिक्स लागते ना, ती टेस्ट आहे याच्यात. मला तर खरंच आवडलं. वा. तर आपले यांचे जे आपण त्यांनी रिकमेंड केलते सगळे डिश आपण खाणार आहे. आता तुमच्यासाठी टेस्ट करत होतो. माझा तर फोकस असतो की पटकन कधी खायचं. पण जर तुम्हाला व्हरायटीज मध्ये नॉट जस्ट चायनीज हाका नूडल्स मध्ये सीमित न राहता तुम्हाला नूडल्सचे वेगळे प्रकार ट्राय करायचे असेल तर नूडल प्लसला नक्की या. ऍड्रेस तुम्हाला मी सांगेन एंडिंगला, हे सगळं खाऊन झाल्यावर. आणि मेन बात, नुसतं नूडल्स नाही, इथं तुम्हाला व्हरायटीज सूप्सचे पण भेटन, जसं मी स्टार्टिंगला सांगितलं व्हिडिओचे. सूप्स वगैरे पण भेटन आणि बाकीचे पण राईस वगैरे मध्ये पण त्यांचे व्हरायटीज खूप आहे. स्टार्टर मध्ये पण आहे, व्हेज आणि चिकन स्टार्टर मध्ये. आता मी पावभाजी खातो, पावभाजी नूडल्स खातो आणि मग एंडिंगला तुम्हाला ऍड्रेस सोबत सगळं सांगतो, रिव्ह्यू पूर्णपणे एक साथ. ठीक आहे, तर तोपर्यंत स्टेटून राहा, ऍड्रेस घ्या. चला मग. अशा प्रकारे आपलं नूडल प्लसचे त्यांचे जे रिकमेंडेड डिशेस आपण जे ट्राय केले ते सगळे ट्राय करून झाले. मला खरंच आवडले. थँक्यू मॅम. तर आपण बघूया ओनर, तुमचं नाव काय मॅम? माझं नाव प्रीती अंबवले. ओके मॅम, मी खरं सांगू का, आम्ही हा व्हिडिओ करतो ऍक्च्युली चायनीज साठी, पण इथं आल्यावर मला मल्टिपल ते जे सगळे तुम्ही आम्हाला कंट्रीज फिरवले पॅसिफिक मधले, तर काय आपले नूडल प्लसची खासियत काय? नूडल प्लसची खासियत, नूडल प्लस हे पॅन एशियन क्युझिन आहे. Okay. ज्याच्यात तुम्हाला सूप पासून रामेन सूप, डम्पलिंग, नूडल्स, Okay. राईस, करी, तुम्हाला थाई करी वगैरे असे खूप सारे ऑप्शन्स मिळतात. Okay. आणि आपण आता हे आपलं दुसरं वर्ष की आपण नूडल फेस्टिवल करतोय, हो. की ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या देशातल्या टेस्ट इथे कसे नूडल्सच्या खायला मिळतील याचा प्रयत्न करतो. लास्ट इयर आपण 12 नूडल्स ठेवले होते, यावेळेस आपण एक जवळपास 13 नूडल्स नवीन इंट्रोड्यूस केलेले आहेत, की जेणेकरून कस्टमरला पण काहीतरी नवीन खायला मिळावं. ओके, हे खूप छान होतं, कारण की इथं कस्टमरला आलं मल्टिपल ऑप्शन्स भेटतात, हे मला खूप आवडलं ना. त्याच्या नूडलच्या व्यतिरिक्त आपल्या इथं काय भेटतं? रामेन मिळतं, खावसोई, थाय करी, त्याबरोबर आपल्याकडे छान डम्पलिंग्स मिळतात. डम्पलिंग्स मध्ये मोमो, झोल मोमो मिळतं. शिवाय सूप्स मिळतात, सूपचे जवळपास 7-8 प्रकार आहेत. नूडल्सचे मेन मेनू मध्ये 11 प्लस हे 13. ओके. राईसचे 7 ते 8 प्रकार आहेत. शिवाय करीज मिळतात, स्टार्टर्स आहेत, व्हेज स्टार्टर, नॉन व्हेज स्टार्टर, आणि त्याबरोबर एक स्वीट डिश डेझर्ट आहेत. आणि आपली खासियत अशी की आपण कोणत्याही प्रोडक्ट मध्ये अजिनोमोटो वापरत नाही, मेन थिंग, आणि आर्टिफिशियल कलर नाही. जे काही प्रिपरेशन आहे ते अगदी फ्रेश असतं. आपल्याकडे येणारे प्रोडक्ट सुद्धा फ्रेश येतात. आपण कुठलाही इव्हन ऑइलही आपण सनफ्लॉवर रिफाइंड ऑइल वापरतो, की जेणेकरून कोणाला हेल्थला आणि याला इश्यू नाही झाला पाहिजे, याच्यावर आमचं फोकस असतं. थँक्यू मॅम. तर तुम्ही पाहू शकतात यांची इथं नो आर्टिफिशियल कलर, नो अजिनोमोटो. ऍक्च्युली आपण जेव्हा चायनीज किंवा काही गोष्टी खायला जातो, आपल्या घरून आपल्याला ओरडा बसतो, आणि आजकाल खूप हेल्थ कॉन्शियस झाले लोक की बाहेरचं खायचं नाही आणि चायनीज रोज खाल्ल्याने त्रास होतो. पण इथं तुम्हाला तसं भेटणार नाही. जसं तुम्ही, मला हे माहित नव्हतं, त्यांनी ऑइल मध्ये पण सांगितलं, आपण जे घरी ऑइल वापरतो तेच ते इथे बनवताना त्यांच्या कुकिंग मध्ये वापरतात. आणि मेन गोष्ट, तुम्ही इथं आल्यावर कोणत्याही गोष्टी डिशेसला लिमिटेड राहणार नाही, तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स भेटणार आहे. तर तुम्हाला हे सगळे व्हरायटीज ट्राय करायचे असेल तर तुम्ही नूडल प्लसला येऊ शकतात. आणि 15 जूनच्या आधी हा व्हिडिओ तुमच्याकडे आला असेल, तिथं नूडल प्लसची ऑफर चालू आहे, तर पटकन ग्रॅब करायला या. थँक्यू मॅम. वेलकम. तर मित्रांनो, आता आलोय आपण आपल्या सेकंड स्पॉटला, वाकडला. तर ते हॉटेलचं नाव आहे साईदीप चायनीज अँड प्युअर व्हेज. तर ऍक्च्युली चायनीज जेव्हा आपण खातो तर एकदम लोकल एक्सप्लोर करायला लागतं. तर आपण एकदम पुण्याचे एकदम लोकल स्ट्रीटला एक्सप्लोर करायला आलोय. आता मी आहे वाकडमध्ये. तुम्हाला संपूर्ण ऍड्रेस मी व्हिडिओच्या एंडला सांगालच काय आहे, पण या हॉटेलची खासियत काय आहे ज्यासाठी आपण इथं आलो आहे. तर ऍक्च्युली खासियत आहे की इथं व्हेज प्रेमीसाठी एकदम अस्सल स्पॉट आहे हा. कारण की व्हेज प्रेमी जर म्हणलं तर इथं पूर्णपणे एकदम प्युअर व्हेजच चायनीज दिलं जातं.
नॉनव्हेजचं काहीच बनवलं जात नाही. त्यामुळे तुम्हाला जी व्हेज प्रेमींना जी भीती असायची की अरे बाबा भांड नॉनव्हेज आणि व्हेजचं एकत्रच असतं म्हणून आम्ही येणार नाही मित्रांसोबत फिरायला, पण आता तसं काही होणार नाही मित्रांनो. मी तुमच्यासाठी अस्सल एकदम लोकल चायनीज स्पॉट एकदम एक्सप्लोर करून ठेवलंय, जो की एकदम व्हेज प्रेमीसाठी चांगलं आहे. त्यामुळं आपण बघूया त्या हॉटेलची खासियत काय, तिथं असं व्हेज चायनीज मध्ये काय काय व्हरायटीज आहे, त्यांची क्वालिटी कशी आहे, टेस्ट कशी आहे, आपण ते एक्सप्लोर करणारच आहे. चला मग आतमध्ये जाऊया आणि त्यांची एकदम चव आपण बघूया कशी आहे. चला. तर मित्रांनो, आपण यांची खासियत म्हणून सगळंच यांचं जे मेन जे आहे इम्पॉर्टंट व्हेज मध्ये ते आपण मागवलंय. तर सर्वप्रथम तर ऑब्विसली आपले ट्रिपल नूडल्स जे आहे, त्याच्यानंतर आपला राईस जे चायनीज मध्ये असतो आणि पनीर मंचुरियन जे मी फर्स्ट टाइम पाहतो काहीतरी ग्रीन मध्ये, नाहीतर आपण पनीर चिली तर ऐकलेलंच आहे, पण पनीर मंचुरियन वगैरे आहे, सो ते एक आहे चांगलं. आणि त्याच्यानंतर आपले नॉर्मल मंचुरियन मध्ये जो आहे आपला मंचाव सूप. आणि आपण आलोय चायनीज खायला, तर चिकनवाल्यांमध्ये असतं की बाबा अरे चिकन लॉलीपॉप पाहिजे, तर व्हेज मध्ये काय, व्हेज मध्ये ते भेटणार आहे का नाही, व्हेज प्रेमीचा प्रश्न असणारच आहे राईट. तर व्हेज मध्ये पण आहे, व्हेज मध्ये आपल्याला येते व्हेज लॉलीपॉप, एकदम क्रिस्पी आहे, एकदम मस्त आहे. तर एक सांगायचं तुम्हाला मला आहे की हे तर डिशेस आहे हे मी मागवले, परंतु याच्या व्यतिरिक्त यांच्याकडे मल्टिपल स्टार्टर ऑप्शन्स आहे, मल्टिपल सूपचे ऑप्शन आहे, आपले चायनीजचे राईस तर आहेच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त मोमोज, फ्रेंच फ्राईज पण तुम्ही बघू शकता. तर हे आपलं नॉर्मल स्टार्टर मध्ये येतं, त्याच्यामुळे तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला एकदम मल्टिपल ऑप्शन्स भेटणार आहे. मला असं वाटलं होतं की व्हेज आहे एवढे ऑप्शन्स नसतील, पण तुम्ही त्यांचं मेनू बुक पाहिलं तर एकदम मल्टिपल ऑप्शन्स आहे. त्यामुळे तुम्हाला इथं व्हेज आहे म्हणून कोणतंही तुम्हाला तडजोड करायला लागणार नाहीये, इथं तुम्हाला तुमच्या आवडीचं सगळं भेटणार आहे. तर आपण सुरुवात तर करूया. ऑब्व्हियसली यातलं थोडं मी तुम्हाला सांगणार आहे काय टेस्ट आहे, आणि मग आपण बघूया. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया आपल्या खायच्या भटकंतीला. चला. तर सर्वप्रथम आपण मोमोजनी करू. मोमोज तर सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो, तेव्हा मोमोज तर बघू काय आहे, कशी आहे चवेला मोमोज इथले. चटणी आणि मग बघू. वा, इथं पूर्णपणे ना व्हेजच भेटतं, त्यामुळे व्हेजची जे आतमध्ये स्टफिंग आहे त्याच्यात पनीर आहे, तर तुम्ही बघू शकता की एकदम पनीर आहे याच्यात. त्यामुळे आपण बाहेर जातो मोस्टली कोबीज दिली जाते. इथलं मला एक गोष्ट आवडली की भाज्यांसोबत पनीर दिलेलं आहे, जे की आपल्याला बाहेर हे करणार नाही. तर हे पनीर मोमोज तर आहेच आहे, पण परंतु आपण बाहेर मोस्टली खातो आपल्याला कोबीच असले स्टफिंग, इथं तुम्हाला पनीर मोमोज म्हणजे मोमोजचे मल्टिपल तुम्हाला इथं डिशेस आहे. सो हे एक चांगले, आणि चवेला मी तुम्हाला खरं सांगतो एकदम सुंदर आहे. वा, एकदम टेस्टी. मोमोज म्हणलं तर पुरी तर तुम्हाला माहिती आहे, मोमोज म्हणलं तर धावत येतात. आणि इथं यायचं रिझन हेच होतं की पूर्णपणे व्हेज आहे, नॉनव्हेजचा कोणताही संबंध नाहीये. त्यामुळे किचन एकदम व्हेजच्या भांड्यात केलं जातं, त्यामुळे तुम्हाला किचन मध्ये काही भीती द्यायचं कारण नाही. आणि मेन म्हणजे जेव्हा तुम्ही एंट्री मारतात, एंट्रीच्याच बाजूला किचन आहे, तर तुमच्यापासून लपून, तुमच्यापासून अनहायजेनिक काही गोष्टी ठेवून केलं जात नाही, जे आपण मोस्टली पाहतो. मला माहिती सगळ्यांचा प्रश्न असतो की अरे चायनीजचं शॉप आहे तिथं हायजेनिकचा तर इश्यू असतो. हा, तुमच्या दादांनी त्यासाठीच एक्सप्लोर करायला आलोय मी की हायजीन, क्वालिटी, टेस्ट आणि प्राइस एवढं सगळं आहेच आहे. तर मित्रांनो, आता आपण व्हेजच्या चायनीज शॉप मध्ये तर व्हेज लॉलीपॉप ट्राय करू. आहा, क्रिस्पी आहे, चायनीज मध्ये आहे हे. आणि चिकन लव्हरला तर जळवळ की इथं पण लॉलीपॉप भेटत, तर काहीतरी नवीन आहे. वा, स्टफिंग मध्ये एकदम आपल्याला फ्लावर भेटते,
लॉलीपॉप मध्ये. बघूया टेस्टला पण कसं आहे. एकदम क्रिस्पी, मऊ, जास्त कडक नाहीये, खायला पण एकदम टेस्टी. तर हे चांगलं आहे. तर तुम्ही, मी तर खरं रिकमेंड करेन व्हेज लॉलीपॉप नक्की तुम्ही खा. तुम्हाला आहे ना एकदम क्रिस्पीनेस, क्रंचीनेस आणि त्याबरोबर सॉफ्टनेस पण जाणवायचं आहे. तर हे टेस्ट नक्की केलं पाहिजे व्हेज लॉलीपॉप. हा अप्रतिम. आता आपण खाणार आहे काहीतरी वेगळं, पनीर मंचुरियन, जे की ग्रीन मध्ये आहे ते पाहू शकतात. मी फर्स्ट टाइम खातोय पनीर मंचुरियन मध्ये. नॉर्मल आपण लाल मंचुरियन खातोच असतो, कोबी मंचुरियन वगैरे, पण इथं पनीर मंचुरियन ते पण ग्रीन कलर मध्ये, ग्रीन इसेन्स मध्ये. बघूया वरती मस्त चीज वगैरे. कसे आहे, ची टेस्ट काय आहे, कसा मसाला आहे बघूया. याचा पण मी तुम्हाला खरं सांगतो, याचा खरंच स्वाद एकदम भारी आहे, लाजवाब म्हणू शकतो. कारण की तसं टेस्टला सिमिलर आहे आपल्या नॉर्मल मंचुरियन सारखं, पण याच्यात पनीरची स्टफिंग आहे आणि यांनी लाल न बनवता ग्रीन मध्ये केलंय. सो ती गोष्ट एकदम मला आवडली की काहीतरी कलरफुलनेस आणायचा प्रयत्न केलाय त्यांनी. तर ही गोष्ट चांगली आहे. खरंच मी खरं रिकमेंड करेन. फॅमिलीसाठी पण चांगलं आहे, फ्रेंड्स, तुम्ही जॉब करतात काय, सगळ्यांसाठी चांगलं आहे. आता ते का चांगलं आहे, चला तुमच्यासाठी मी रिव्हील करूनच टाकतो. म्हणलं होतं प्राइजेस नंतर सांगू, पण आता एवढं ते टेस्टी खाऊन म्हणलं तुम्हाला पण राहणार नाही. तर प्राइस तुम्हाला मी खरं सांगतो, माझ्या खात्रीशीर 200 रुपयाच्या वर एक पण नाहीये इथं पदार्थ. सगळा 200 रुपयाच्या खालीच आहे. स्टार्टर पासून, सूप पासून, राईस पासून, फुल हाफ काय पण घ्या, 200च्या खालीच तुम्हाला. एवढी गॅरंटी माझी देतो मी तुम्हाला. आणि क्वालिटी पण एकदम अप्रतिम आहे. सूप, हा सूप तर पाहिजे ना दादा, आपण व्हेज साठी आलोय आणि मंचाव सूप नाही, तर हे तर होऊच शकत नाही. बघू कशी टेस्ट. टेस्टला मी खरं सांगतो, सगळं खावं असं वाटतंय, पण आपली पोटाची लिमिट असते. पण टेस्ट मध्ये काही तडजोड नाहीये. तुम्ही बघू शकतात, कधी कधी बाहेर आपल्याला फक्त लिक्विड दिलं जातं सूप मध्ये, मंच कोबी बिबी, परत आपल्या कांदा वगैरे कापून, कोथिंबीर वगैरे एकदम फुल लोडेड आहे. नुसतं लिक्विड त्यांनी सर्व केलेलं नाहीये. हे मला एक आवडलं. वा, एकदम हेल्दी म्हणू शकतो आपण हा सूप. तुम्ही हेल्दी सूप म्हणून पण पिऊ शकतात. ते एकदम भारी आहे. आता मंचुरियन बघू, जिथं खासियत असते चायनीज मध्ये मंचुरियनची. हे आपले नॉर्मल मंचुरियन आहे, जे कोबी मंचुरियन वगैरे असतात तसंच एकदम आहे. तर बघूया टेस्टला कशी एकदम भारी. फ्रेंच फ्राईज मी तुम्हाला दाखवलं. फ्रेंच फ्राईज पण इथं स्टार्टर मध्ये आहे. तर तुम्हाला जर चायनीज व्यतिरिक्त काहीतरी एकदम साईड फिलर पाहिजे तर फ्रेंच फ्राईज एकदम उत्तम साईड फिलर म्हणून आहे. राईस स्टार्ट करू आपण. राईसचं बघू आपण, राईस कसं आहे. राईस, अहो, तर वा, राईस मध्ये तुम्ही पाहिलं गेलं तर थोडे मंचुरियन वगैरे त्यांनी टाकलेले आहे आणि एकदम फ्रेश भाजीपाला आहे. इथं मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही इथं फॅमिली पण येतात ना, त्यामुळे एकदम फ्रेश ठेवलं. नाहीतर काय काय चायनीज स्पॉटला आपल्याला फॅमिलीला घेऊन जाऊशी वाटत नाही, पण इथं तुम्ही नक्की फॅमिली घेऊन येऊ शकतात. बघू कशी चव आहे. वा, सुंदर. जो राईस आहे ना, तो पण खूप छान शिजवला आहे. आणि नूडल्स माझे वाट पाहत आहे. तुम्ही पण वाट पाहत आहे की दादा अरे पटकनी सांग, तर सांगतो तुम्हाला. ते ट्रिपल नूडल्स आहे आपले, जसं ट्रिपल राईस असतो. तुम्हाला नूडल्स दाखवू ना, नूडल्स मध्ये काय मस्त ट्रिपल नूडल्स आहे. चवीला काय आहे, कसे आहे बघू. एकदम सुंदर, जाड नाही नूडल्स, एकदम असे थिन नूडल्स आहे. तुम्ही पाहू शकता, एकदम
थिन असे नूडल्स आहे, जाड नूडल्स नाहीये. तर हाताने जो जाडपण आहे मैद्याचा तो काही इथं जाणवणार नाही. थिन नूडल्स आहे, त्यामुळे चावायला एकदम योग्य आहे. हे सगळं मी संपवतो. अहो एकट्या नाही, मित्र मैत्रीण आणले सोबत, त्यांना पण खाऊ घालणार आहे. तर हे सगळं संपवतो मी. तुम्हाला रिव्ह्यू वगैरे सगळं पूर्ण सांगतोच, त्याचा डिटेलमध्ये तर दिलेलाच आहे, पण सांगतो. व्हिडिओच्या एंडिंगला भेटूया. ऍड्रेस काय आहे त्या ऍड्रेस पण मी तुम्हाला सांगतो. चला मग भेटूया व्हिडिओच्या एंडिंगला ऍड्रेस साठी. चला मग आता फोकस करू द्या बरं मला. तर मित्रांनो, आपला हा सेकंड स्पॉट ट्राय करून झालेला आहे. एकदम अस्सल 100% व्हेज चायनीज स्पॉट होता, जे की हीच खासियत होती. चायनीज मध्ये आपल्याला व्हेज नॉन व्हेजचे शॉप दिसतात, पण इथं अस्सल प्युअर व्हेजच चायनीज शॉप होता. तर हॉटेलचं नाव आणि ऍड्रेस मी तुम्हाला सांगतो, ज्यासाठी तुम्ही थांबलेला आहे. तर हॉटेलचं नाव आहे साईदीप चायनीज अँड प्युअर व्हेज, शिव कॉलनी, लेन नंबर 3. आणि आपली वाकड पोलीस चौकी आहे त्याच्या जवळ, एकदम नियर बाय. त्या वाकड पोलीस चौकीचा जो चौक आला त्याच्या इथून जर राईट मारली, सरळ आल्यानंतर लगेचच आपली साईदीप चायनीज हे तुम्हाला हॉटेल हा स्पॉट दिसेल, जिथं पूर्णपणे प्युअर व्हेज चायनीज दिलं जातं. तर मित्रांनो, आजचे आपले सगळे स्पॉट झाले हे करून चायनीजचे. तर चायनीज मध्ये आपण पाहिलं की इथं एका याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर वापरत नाही, आणि दुसऱ्या ठिकाणी आपण पाहिलं की प्युअर व्हेज चायनीजचा स्पॉट आहे. तिथं नॉनव्हेजचा काही झंझट नाही की नॉनव्हेज आणि व्हेजची भांड्याचं, त्यामुळे प्युअर व्हेज आहे. तिथं तुम्ही कुशाल येऊ शकतात. एकदम हायजीन गोष्टी आहे दोन्ही साईडला. तर मित्रांनो, तुम्ही या चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपल्याला सपोर्ट भेटतो नवीन व्हिडिओ करण्यासाठी. आणि या कंटेंटला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला मग पुढच्या व्हिडिओला तुम्हाला भेटतो. धन्यवाद.